नमस्कार. आपण पाहताय सिटी नाव. ही आहे मराठीची नगरी असं कौतुकानं, अभिमानानं, गौरवानं आणि किंचितशा गौरवानं देखील म्हणणारा मराठ्यांचा हा मराठी प्रदेश महाराष्ट्र. या मराठी मुलखात रुजलेली, समृद्ध झालेली मराठी भाषा. मराठी असे आमुची मायबोली या उक्तीवर खुद्द संतांचा देखील वरदहस्त लाभल्यानं मराठी भाषा साधनेतून समृद्धीकडे जाऊन पोहोचली. आज मराठी भाषा गौरव दिन. मराठी भाषेची उत्पत्ती आणि व्युत्पत्ती शोधणं म्हणजे समुद्राचा तळ गाठण्यासारखंच आहे. या भाषेचा साज, बाज, अलंकृतपणा, सालंकृतपणा, साधेपणा, सरळपणा आणि किंचितसा रुबाब देखील हा इतर भाषांपेक्षा थोडासा सरस असाच आहे. आणू रेणू या थोकडा तुका आकाशा एवढा. एका ओळीमध्ये आकाशाच्या असीम उंचीला गवसणी घालायचा प्रयत्न करणारी आपली मराठी भाषा. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या काळापासून म्हणजे सुमारे 13व्या शतकापासून मराठी भाषेची मरगळ जणू गळून पडल्यासारखी झाली होती. यवनांची आक्रमणं होत असताना सुद्धा प्रांतिक आणि भाषिक वारसा लोककलेनं जपला, लोकगीतांनी जपला. भारुडांमधून, जगदंबेच्या गोंधळामधून खुद्द संत श्री एकनाथ महाराजांनी देवीपुढं गाऱ्हाणं मांडलं, दार उघड बये दार उघड. दार उघड बये दार उघड किंवा ताटी उघडा ज्ञानेश्वरा अशा भावविभोर भाषा सौंदर्यांमधून मराठी भाषा अधिकच नटत गेली. तिचा साज शृंगार देखील अधिकच बहरत गेला, काव्यांमधून वाहत गेला. ऋणझुणू रे भ्रमरा, सांडितो अवगुणू रे भ्रमरा. ही भरारीची वास्तवता असो किंवा अवचिता परिमळू झुळकला आळूमाळू ही वास्तवतेची भरारी असो, प्रत्येक कल्पना आणि प्रत्येक संकल्पना या भाषेला अधिकतम उंचीवर घेऊन गेली. संत महात्म्यांनी आपल्या परीनं या मराठी भाषेमध्ये जेवढं काही ओतलं त्याला काही परिमाण देणं किंवा त्याचं वजन करणं हे केवळ अशक्य आहे. त्या काळात देखील मराठी शब्दांचे दागिने अधिक तेजानं झळकू लागले होते. चंदनासी परिमळ आम्हा काय ठावे या रचनेनं अंतर्मनाच्या गाभ्याचाही तळ गाठला. संत श्री नामदेवांपासून चोखवांपर्यंत विठ्ठलाची आळवणी करणारे, विठ्ठलाची कालातीत वर्णन करणारे शब्द त्यांच्या काव्यांमधून अजरामर झाले. या वाटचालीत स्वराज्य स्थापनेचा इतिहास गडकिल्ल्यांवरून नांदू लागला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सवंगड्यांपासून त्यांच्या सैन्यात सामील झालेल्या 18 पगड जाती जमातीच्या मराठी भाषिकांनी आपली प्रांतिक ओळख सोडून भाषिक ताकद एकवटली, ती स्वराज्याच्या निर्मितीसाठी. हर हर महादेव म्हणत, जय भवानी जय शिवाजी गरजत मराठी भाषा एकतेकडं आणि सुराज्याकडं निघाली. हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा असे भावपूर्ण उद्गार शिवछत्रपतींनी व्यक्त करावेत. यामध्ये भाषेची आणि शब्दांची व्यापक अर्थपूर्णता सामावलेली आहे. गडकोटांचा इतिहास हा केवळ राष्ट्रभक्तीचा नव्हता, तर राष्ट्रतेजाला अधिक झळाळी आणणारा होता. या झळाळीला अधिक समर्थपणे चमकवण्याचं काम या भाषेनं आणि या भाषेमध्ये अंतर्भूत असलेल्या शब्दांनी केलं. एकीकडे माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो असं म्हणत संपूर्ण जगाला आपलेसे करणारे स्वामी विवेकानंद, तर दुसरीकडे ने मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला असे कळवळणारे आणि संपूर्ण जगाला करुणेचा पाझर फोडणारे स्वातंत्र्यवीर सावरकर. इंग्रजी सत्तेवर याचा काय परिणाम होतो याची यत्किंचितही पर्वा न करता सावरकरांची शब्दप्रतिभा ओसंडत राहिली. जयोस्तुते श्री महन मंगले शिवास्पदे शुभदे असं गुणगान गात असतानाच गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली ह्या पंक्तीनं शब्दांची व्यापकता तर समोर आणलीच, पण अर्थाची समर्पकता देखील तेवढ्याच उंचीवर नेऊन ठेवली. जे जे उत्तम उदात्त उन्नत महान मधुरते ते
या वास्तवतेशी सांगड घालत असतानाच खुद्द सावरकरांनीच प्रासाद जरी भव्य इथे मज भारी, आईची झोपडी प्यारी, अशा पुढच्या ओळी लिहिल्या आणि भाषेतली भावनिक उत्तुंगता असीमतेवर नेऊन ठेवली. एकीकडे मोहून टाकणारी काव्यात्मक भाषा, तर दुसरीकडे टिळक आगरकरांची कणखर आणि गर्जनात्मक भाषा. 2 जानेवारी 1881 रोजी बाळ गंगाधर टिळकांनी मराठा हे वृत्तपत्र चालू केलं. पाठोपाठ 4 जानेवारी 1881 रोजी केसरी हे वृत्तपत्र चालू करून वृत्तपत्रीय भाषेतल्या घणाघाती शब्दांची उधळण वाचकांच्या हाती पडली. भाषेतला औदार्य क्षणिक बाजूला सरून शब्दांची कणखरता, निर्णयात्मकता याचं दर्शन पावलोपावली घडत होतं. त्यावेळी इंग्रज सरकारनं केसरीमधल्या एका लेखाबद्दल लोकमान्य टिळकांना 6 वर्षांची कैदही केली होती. यांच्या एका व्याख्यानाबद्दल 40,000 रुपयांचा दंडही त्यांना ठोठावलेला होता. पण त्यावेळी टिळक ठणकावून म्हणाले की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. शब्दांची ताकद, भाषेतला अभिमान, स्वाभिमान, प्राबल्य, जाज्वल्य या साऱ्याचं एकत्रित मिश्रण इंग्रजी सत्तेला देखील अवजड होऊन गेलं होतं. स्वराज्य निर्मितीपासून स्वातंत्र्य लढ्यामध्ये अडकलेली भाषा पैलू पडत गेलेल्या हिऱ्यासारखी अधिकच तजेलदार होत गेली. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा या घोषणेनं भाषेला आक्रमकता दिली, तिखटपणा दिला. त्या शब्दांनीच असंख्य हिंदुस्थानी यांची मनगट सळसळू लागली. जुलमी राजवटीविरुद्ध पेटून उठली. 22 जून 1897 रोजी गोंद्या आलारे या सांकेतिक भाषेतून संदेश देत चापेकर बंधूंनी जुलमी राजवटीचा भाग असलेल्या रँडचा वध केला आणि चापेकर बंधू गोंद्या आलारे या सांकेतिक आरोळीसहित मराठी इतिहासात अजरामर झाले. जालियनवाला बाग हत्याकांड, बाबू गेनूचा अमानुष वध, राजगुरू भगतसिंग, मदनलाल यांना झालेली फाशीची शिक्षा, अशा घटना वारंवार घडत असतानाच सायमन चलेजावच्या घोषणांनी पेटून उठलेला देश, परदेशी कपड्यांची होळी व्यक्त करून देशभर व्यक्त होत असलेला असंतोष, या सगळ्या घटनांमुळं इंग्रजांना सुद्धा व्यापारी बाजारपेठेवरच्या संकटाचा विचार करावा लागला. अखेरीस कधीही न मावळणारा ब्रिटिश साम्राज्याचा सूर्य अस्ताला गेला. भारताला स्वातंत्र्य मिळालं, पण असंख्य अशा स्वातंत्र्य सैनिक, स्वातंत्र्यवीर आणि निरपराध नागरिकांच्या रक्तरंजित हौतात्म्यानं जिथे क्षणिक भाषा देखील स्तब्ध झाली. स्वातंत्र्याची कोवळी प्रकाशकिरणं धरणीवर उतरली, आसमंतात ओथंबली, झाडांवर पसरली, फुलांनी गिळली, पानांनी ओरबाडली, लव्हाळ्यानं वेचली. प्रसन्न झालेली हिंदुस्थानी तनमनं हर्षानं गाऊ लागली. भाषेला पुन्हा एक नवं चैतन्य प्राप्त झालं. अनेक दिग्गज साहित्यिक, कवी, कवयित्रींच्या लेखण्यांमधून शब्द झरझरू लागले. उत्तमोत्तम साहित्य निर्मिती भाषेच्या सौंदर्यात भर टाकू लागली. सोन्याच्या जडावात हिरे बसवावेत तसे शब्द साहित्याच्या कोंदणात जाऊन बसू लागले. केशव कुमारांपासून केशव सुतांपर्यंत अनेकांची लेखणी कागदावरून खाली उतरत नव्हती. शब्द आणि शब्दांची मूक भाषा जणू जिवंतपणे साकारून त्यांच्या कागदांवर खेळत होती. कुसुमाग्रज अर्थात वा शिरवाडकर यांच्यापासून कवयित्री शांता शेळके यांच्यापर्यंत भाषेनं जणू ते नेतील तसं वाहण्याचं ठरवलं होतं. त्यांच्या लेखणीतून आलेल्या भावविव्हर भाषेसह मार्मिक शब्दांनी देखील भाषेच्या समृद्ध प्रवासात आपलं स्थान वेगळेपणानं निर्माण केलं. भाऊसाहेब पाटणकर यांची मराठी शायरी, सुरेश भटांच्या मराठी गझल या रचनांनी मराठी भाषेची खोली अधिकच उंचावली. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा अशा रचनांमधून
शब्दांच्या पसाऱ्यातूनही भाषेला मोकळी ठेवण्याची अजबता सहजपणे कागदावर उतरत होती. मराठी भाषेच्या गौरवाची अलौकिकता त्यांच्या प्रत्येक रचनेत हीच अनुभूती देऊन जाते. मराठी भाषा वळवावी तशी वळते आणि पळवावी तशी पळते याचा साक्षात्कार ज्येष्ठ कलाकार दादा कोंडके यांच्या चित्रपटांमधून सातत्यानं होत राहिला. पडद्यावरची त्यांची भाषा सर्वमान्य होत गेली. द्व्यर्थीपणा, रांगडेपणा, लाघवीपणा, लाळघोटेपणा, गळेपडूपणा या साऱ्याचं मिश्रण त्यामध्ये एकवटलेलं होतं. राजकीय पक्षाच्या सभा गाजवताना सुद्धा दादांची भाषा त्याच बाजात श्रोत्यांच्या कानात उतरत राहिली. भाषेचा आवेश बदलला तरी त्याची परिणामकारकता कायम राहिली. वि. स. खांडेकर यांच्यापासून गोनी दांडेकर यांच्यापर्यंत साहित्य क्षेत्रानं भाषेतली लवचिकता, अलंकृतता, सालंकृतता, आवेश, परिणामकारकता यांचा प्रवाह कायम ठेवला. भाषेची परिणामकारकता सर्वश्रुत झाली. भाषेची अलंकृतता लोकांना भावायला लागली आणि यातूनच भाषा पुन्हा एका समृद्ध प्रवासाकडे निघाली. रहस्यकथांनी आपल्या रहस्यमय भाषेचा बाज कायम ठेवला. भयकथांनी भयावह भाषेचा बाज कायम राखला. पोवाडे आणि कवनांनी भाषेतली वीरश्री अखंड वाहती ठेवली. व. पु. काळे, पु. ल. देशपांडे यांच्यासारख्या महाराष्ट्राच्या लाडक्या दैवतांनी या साहित्य क्षेत्राची हिरवळ कायम टवटवीत ठेवली. महाराष्ट्राचे आद्य वाल्मिकी गदिमा अर्थात ग. दि. माडगुळकर यांच्या गीत रामायणासमोर भाषा देखील नतमस्तक झाली. गदिमा अर्थात अण्णांनी असं म्हटलं होतं की तुकयाचा वा ज्ञानियाचा तोच माझा वंश आहे, माझी या रक्तातून वाहे ईश्वराचा अंश आहे. भाषेची विनम्रता यापेक्षा आणखी काय असू शकते. या सगळ्या दागिन्यांनी मढलेली ही मराठी भाषा उत्तरोत्तर अशी अधिक समृद्ध होत गेली. या भाषेची कोंदणं हिऱ्यासारख्या शब्दांनी अधिकच विस्तारू लागली. काळाच्या प्रवासामध्ये समाजाचा सामूहिक, सामाजिक आणि स्वाभाविक आविष्कार असलेली मराठी अशी समृद्ध भाषा एका विशाल अशा दालनामध्ये जाऊन पोहोचली. मी मराठी, आम्ही मराठी, बोलतो आम्ही मराठी, वाचा आमुची मराठी अशा विविध कवनांनी, स्तवनांनी, उक्तींनी मराठी भाषा पुढच्या प्रवासाकडे निघाली. माझ्या मराठी भाषेचा मला सार्थ अभिमान आहे आणि म्हणून मी मराठी बोलणारच हे प्रत्येकानं स्वतःच्या अंतर्मनाला सांगायला हवं. आणि आता आपण स्वतःच आपल्या मराठी भाषेचा गौरव स्वतःच करायला हवा. मराठी भाषेचा गौरव हा कायम आपल्या मनामध्ये राहणार आहे. या गौरवासह आजच्या या कार्यक्रमात इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या विशेष कार्यक्रमात. नमस्कार.